नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर रूल चेंज अपडेट. पेन्शन करते LPG 1 डिसेंबरपासून नियम बदलणार. आर्थिक नियोजनावर याचा काय परिणाम होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता 1 डिसेंबरपासून कशा पद्धतीने या ठिकाणी बदल होणार आहेत व नियम बदलणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, रूल चेंज अपडेट. पेन्शन करते LPG 1 डिसेंबरपासून नियम बदलणार. आर्थिक नियोजनावर काय परिणाम होणार जाणून घ्या. रूल चेंज अपडेट. बघा, अपडेट काय सांगतोय. नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे आणि नव्या महिन्यात काही आर्थिक बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशांवर होऊ शकतो. LPG गॅस सिलेंडरच्या दरापासून पेन्शन कर, CNG आणि PNGच्या दरात बदल होऊ शकतात. 1 डिसेंबरपासून 5 मोठे नियम बदलले जाणार आहेत. पहिला आहे LPG गॅस सिलेंडरचे दर म्हणजे रेट. LPG गॅस सरकारच्या मालकीच्या LPG कंपन्यांकडून दर महिन्याच्या 1 तारखेला सिलेंडरच्या दरातील बदल जाहीर केले जातात. 1 डिसेंबरला व्यावसायिक आणि घरगुती वापरांच्या गॅस सिलेंडरचे दर जाहीर केले जातील. नोव्हेंबरमध्ये तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापरांच्या गॅस सिलेंडरचे दर बदलले होते. 1 नोव्हेंबरला 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 6.50 रुपयाची कपात करण्यात आली होती. घरगुती वापरांच्या गॅसच्या दरात बदल करण्यात आलेले नाहीत. बघा, पेन्शन योजना. सरकारी कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन योजना निवडण्यासाठी 30 नोव्हेंबरची तारीख निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी अंतिम मुदत 30 सप्टेंबर होती आणि कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला NPS किंवा UPS पैकी एक पर्याय निवडावा लागणार आहे. जर सरकारी कर्मचाऱ्याला NPS किंवा UPS पैकी कोणताही एक पर्याय निवडायचा असल्यास 30 नोव्हेंबर पूर्वी तो निवडावा लागेल. 1 डिसेंबरपासून हा पर्याय निवडण्याची संधी मिळण्याची शक्यता या ठिकाणी कमी आहे. बघा, लाईफ सर्टिफिकेट जमा करावं लागणार. ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनचा लाभ घेण्यासाठी लाईफ सर्टिफिकेट जमा करावं लागेल. 30 नोव्हेंबरपर्यंत ती जमा करावी लागणार आहेत. जर एखाद्या व्यक्तीनं लाईफ सर्टिफिकेट जमा केलं नाही तर त्याची पेन्शन थांबू शकते. बघा, करासंदर्भातील बदल. ऑक्टोबरमध्ये TDSमध्ये कपात झाली असेल तर सेक्शन 194 IA, 194 IB आणि 194 M आणि 194 S नुसार स्टेटमेंट या ठिकाणी जमा करावा लागेल. ज्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. ज्या करदात्यांना सेक्शन 92E नुसार रिपोर्ट जमा करायचा असेल त्यांना तो 30 नोव्हेंबरपर्यंत जमा करावा लागेल. बघा, CNG PNGचे दर आणि जेटचे फ्युएल. तेल कंपन्यांकडून प्रत्येक महिन्यात LPG सह CNG, PNG आणि ATFचे नवे दर जाहीर केले जातात. 1 डिसेंबरला देखील तेल कंपन्या LPG सह CNG, PNG आणि जेट फ्युएलचे दर बदलू शकतात. ATFला जेट फ्ल्यू म्हटलं जातं आणि त्याचे देशांतर्गत दर आणि आंतरराष्ट्रीय दर वेगवेगळे असतात. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे रूल चेंज अपडेट. पेन्शन करते LPG 1 डिसेंबरपासून नियम बदलणार. याचा आर्थिक नियोजनावर कशा पद्धतीने परिणाम होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.